राम राम मंडळी, युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज एक महत्त्वाची आनंदाची बातमी तुम्हाला सांगायची की बगलामुखीसाठी रविवारी गाडी निघणार आहे पुण्यातून. मी आहे स्वतः बरोबर माझ्याबरोबर कुणाला स्वतःच्या प्रापंचिक अडचणीत थोडासा जे आहे अष्टमहाविद्या तिथं जे तंत्रमंत्र विधी केला जातो, यज्ञ केला जातो, त्याच्यासाठी कोणाला जर यायचं असेल तर माझ्याबरोबर तुम्ही येऊ शकता. आपला नंबर तर माहिती आहे तुम्हाला, 878857 4302 संपर्क करा आणि माझ्याबरोबर बगलामुखीला चला. आजची जी स्टोरी ह्या राष्ट्राचा किंवा ह्या जगताचा हरी पंढरपूर, आपल्या इठुरायाच्या जवळपास घडलेली घटना, उंबरगावची घटना. आणि कलियुगात अजून काय काय पाहावं लागेल, लय अवघड आहे. काय विषय नेमका काढलाय, काय होतं, आपण म्हणतो लाख मेलं तरी चालत्यान, लाखाचा मोरख्या मरू नये. मला असं वाटतं की एखाद्या वेळेस जर निष्पाप, ज्याचा काही त्याच्यात दोष नव्हता, अशी व्यक्ती जर गेली आणि तो जर पुरुष असेल, नवरा असेल, मला लय दुःख होतं तुम्हाला सांगतो. त्याच्या होटावर देवाने काय दिलंय, मिशी दिली. तो काय करतो, पैसा कमावतो, स्वतःच्या कुटुंबाचं संरक्षण करतो सगळं, आणि त्याने तोंड असून जायचं म्हणलं मग काय उपयोग घेऊ. असा विषय काय घडत नाही तुम्हाला सांगतो. समाधान गणपत लोहार समाज, लोहार समाजाचं इतकं तुम्हाला सांगतो, या शिवकालापासून अगदी पहिल्यापासून इतकं अगणित उपकार आहेत. आता हे समाज थोडे संख्येने कमी असल्यामुळं त्यांचं हे घेत नाही, आणि अतिशय शांत संयमी, लोखंडाला वाकवण्याची ताकद ठेवणारा समाज. पार आपल्या इतिहासापासून आता आपलं अनेक जी युद्ध जाईल इतिहासात लोहार समाजाचं जे महत्व आहे किंवा त्यांचं योगदान अजिबात विसरता येण्यासारखं नाही. त्यांनी संपूर्ण हत्यारं, डाली, तलवारी, गाडीची पाती, तुमचे दारोगोळ्याचं काम सगळं केलेलं आहे. का, लोखंडाची कसं किती पाणी द्यायचं, काय द्यायचं, सगळं त्याचं नॉलेज. अशा प्रकारचं ह्या लोहार समाजाचा ही व्यक्ती आहे समाधान गणपत लोहार. कुटुंब लहान नाही, आई वडील आहेत, भाऊ आहे धाकटा, आणि बायको आहे. एक मुलगी आहे, ती 4थीला आहे, आणि बायकोचं नाव आहे सारिका. कष्ट करा, बाखर खा, तत्वानुसार चालणारा पोरगा, छान पोरगा. आणि तुम्हाला माहिती आहे, कुठं कामाला गेलं की 400-500 येतात. आपला बाजार करायचा, धान्य करायचं, लाईट बिल आहे, घरपट्टी आहे, किरकोळ खर्च आहे, दुखणं बाण आहे, पैसे कशाला म्हणून लागत नाही. साठत काय नाही हो, पण खाऊन पिऊन सुखी. जर आपलं जेवून झाल्यानंतर संध्याकाळी असं अंग टेकावलं, 5 मिनिटात झोप येतो, तो सगळ्या सुखी. ध्यानात ठेवा, सगळे त्याच्याकडे. पण अशा सरळ मार्गी माणसाच्या आयुष्यात सुद्धा नियती काय लिहून ठेवते मला कळत नाही. एक वाईट घटना अशी घडली की त्याची जी बायको आहे सारिका, ह्या सारिकेनी आपला नवरा असताना एका परपुरुषाशी संबंध ठेवले. आता त्यांच्या जबाबात हे सगळं सांगितलेलं आहे. विषय असा आहे, मी आता जे महाराष्ट्रात काम करतोय ना, ह्या इतक्या नाजूक गोष्टीवर करतोय. म्हणजे त्यांच्या पुरुषाची शक्तिवर्धक काय वनस्पती त्यांचं त्यांना औषध देतोय, किंवा हे बोललं जात नाही. ही सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे विषयावर. आणि ते कुणी नाही बोललं ना, बरोबर जाऊन द्या, पण नवरा बायकोचं नातं सगळ्या विषयावर त्यांनी बोललं पाहिजे, ह्या मताचा मी. बायको बोलली तर नवऱ्याला कळणार आहे, नवरा बोलला तर बायकोला कळणार आहे, आणि ह्यांचं जीवन सुखी होणार आहे. आणि क्राईमला जागाच नाही कुठं, घटनाच कमी होत्या. तुम्हाला सांगतो, काय तिची अडचण असन, तिने ते दुसरा प्रियकडे ठेवला, आणि त्याचं नाव शेखर चंदन शिवे, त्याच गावातला. आता हे अनैतिक संबंध होते त्यांचे, पण त्या नवऱ्याचा म्हणजे समाधानचा आपल्या बायकोवर फार विश्वास होता. व माझी बायको असं करूच शकत नाही, माझी बायको असं करूच शकत नाही, असा प्रकारचा विश्वास. पण म्हातारी होती, म्हणजे त्या समाधानची आई, 60-61 वर्षाची, पण तिने एवढं उन्हाळं, ती काळ्याची पांढरी उगच नाही होत, अनुभव असतो. म्हणली हिचं चालचलन काय ठीक दिसत नाही, आणि म्हातारी काय बसून खामक्या म्हातारी. शेरडा चारायची दिवसभर. तिथं बी गुडघे दुखत असताना पण चारायची. आपल्या प्रपंचात 4 पैसे यावा ही तिचंही. बसून काय करता म्हणले, बसून माणूस लवकर मरून जातो, आपला व्यायाम होईल. शेरडा चारायची, ते बोकडांचं पैसे यायचं, पाठींचं पैसे यायचं, तिथं चालू होतं. पण ते सुनावर तिचं लक्ष होतं की सून आपली
बिघाडली, कुठंतरी पाणी मुरतंय असं तिला वाटलं. मग तिने थोडं तिला बोलायला सुरुवात केली. ते आमच्या संग कशाला बोलती, फोन करते, कोणाबरोबर बोलत होती ग आमकं तर. सुनबी आता सुनस असतो, तुम्हाला माहिती ते म्हशीचा दामिनीचा जसा वाद आहे तसा वाद असतो. हा, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या विरोधात. आता तरी कमी पडलंय, आता सासूरवास संपला जे जवळजवळ, आता नाही. आता सासू म्हणतात बाई मला सासूरवास कर पण माझ्या पोरासंग लग्न कर. ही अशी परिस्थिती बदलली काळ आता लेकासाठी. पहिलं वेगळं होतं, पहिले हुंडाबळीच्या लेख केसेस लय सासूरवास सहन केलेल्या महिला आहेत. आता इथं काय झालंय, ती सुन वैतागली बा. म्हातारी माझ्यावर लक्ष ठेवती, असंच करते. ह्या म्हातारीचा तो दीर दोघाचा काटा काढायचा. सांगितलं कोणाला, प्रिय करायला. मग त्याला काय अडचण आहे, मला त्यात काय गोठाळा आहे का, मला काढू आपण, मी तुला औषध आणून देतो विषारी, तेवढं तू टाकायचं पाण्यात, कार्यक्रम ओके चालते. काय कुठलीही गोष्ट येतात विचार केला पाहिजे माणसाने. एवढं काही लोक काय दातात घेत मला हेच कळत नाही. मग दिलं त्यांनी औषध आणून. इनी बाजार दिवस होता, म्हातारीने शेळ्या बांधल्या आणि बाजाराला निघून गेली. म्हातारीला औषध पाजायचंय, म्हातारी गेली बाजारला, थोडे अंधार पडता घरी आली. तर इनी ती कळशी होती, त्या कळशीत औषध टाकलं, कळशी बाहेर ठेवली. त्याला माहिती आहे म्हातारी कळशी उचलते आल्या आल्या तिथं पाणी प्यायला. त्याच्यावर फुलपात्र ठेवलं. म्हातारी आली, बाजारच्या पिशव्या खाली ठेवल्या, फुलपात्रात ते पाणी भरलं. सून लांबून बघती, आता आपलं काम झालं. पहिला गोट मारला. आता ती 61 वर्षाचं शरीर आहे महाराज. हा, काही म्हातारी काय काय लय ताप देतात बरं का, तुम्हाला सांगतो. लाल सगळ्या वायरी तुटून जातात त्यांच्या, लाल आणि काळी दोनच, प्लस आणि मायनस शिल्लक राहते डोक्यात. तिला त्रास देतात सगळ्यात म्हातारी. हा, सही सुद्धा देत नाही लेखाला साधी कुठं. शी म्हातारी म्हणली भया पाणी काढवाट कसं काय होते. ते तोंडा घेतलेलं पाणी त्यांनी तसंच पिचकारी बाहेर टाकली. तर वर लेख आला होता. लेखा समाधान, तू बायकून काय टाकलं काय या पाण्यात, हे बघ ही कडवाट लागत आहे. आता समाधानचा बायको जीव, नाही नाही आई तुला काय कळतंय, ते एखाद्या वेळेस ते चरवी आहे ना ती तांब्याची असती, त्यामुळे चव बदलती. हा, ती नाही तशी करायची, एवढं कुठं आते असतं का. त्यांनी काय दुर्लक्ष केलं. पण म्हातारीची एक 10-15 मिनिटांनी फक्त गिळलं नाही तरी जीभ जड व्हायला, इतकं ते पॉवरफुल औषध होतं, जीभ जड व्हायला लागली. म्हातारीला वाटलं काहीतरी झालं. मग ते समाधी कळशी ठेवली, समाधान आला. म्हातारीची नजर चुकल्यासारखी झाली थोडी, ते समाधानी गलासभर पाणी तर प्याला मग त्यात. सुनेने ती काय बघितलं नाही नवरा प्यालाय म्हणून. तिला वाटलं धीरण सासू मारायचा हिशोब तिचा, नवराच प्याला. प्याला की शाला चक्कर यायला लागली, तोंडाला फेसायला पडलं बातकुनी खाली. ते सोपं नाही, ते औषधी खाली पडल्यावर तोंडाला फेजीस बघितलं, पाटकुनच्या माथाने आरडाओरड केली. दोन्ही पेशंट हॉस्पिटलमध्ये नेलं तर गावबाटा झाला होता. 2 दिवस गडी राहिला. गटला गडली या 10 जानेवारी रोजी. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी समाधान खलास, मृत घोषित केलं. म्हातारी उलगडली, कारण ती काही गिळलं नव्हतं. पण म्हातारीने ठाण बॉम्बलायला सुरुवात केली की माझ्या सुननी आणि तिच्या प्रियकरांनी मिळून माझ्या पोराला मारले. आता आई आहे ती करणारच ना. पुढं काय विचित्र घडला प्रसंग, पण त्या म्हातारीचं कुणी लक्षातच घेतलं नाही. गाव पुढारी आणि पोलीस स्टेशन यांनी हा विषय काय एवढा लक्षात घेत नाही. 4-5 दिवस होऊन गेलं तरी त्या गोष्टीला गुन्हा नोंदवला नाही, काय नाही. समाधान जाळून पळून मोकळा झाला. मग म्हातारी काय ग बसा, तिने तिची बावकी लोहार समाजाची जी बाकीची घरं आहे त्यांचा पुढारी अमकं तमकं ह्यांना गोळा केलं. म्हणजे माझ्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे, कुणी अटक नाही यांना, काय नाही असं कुठं असतं का. मग DYSP प्रशांत डगले यांची नियुक्ती झाली. DYSP त्यांच्या कार्यालयाच्या समोर, ऑफिसच्या समोर हा मोर्चा आला त्यांचा, लोहार समाजाचा. एवढं सगळं घडलं. मोर्चानंतर हे प्रशांत डगले साहेब आहेत, म्हणजे विषय काय मला मांडा, ते लेखी पत्रक पाहिलं ही, म्हणजे असं झालेलं आहे. आणि आई स्वतः सांगते की भाऊ विष देऊन मारलेलं आहे, तिची जीभ जड झाली, मला ट्रीटमेंट झालेली बघा तुम्ही, ह्याचं काहीच झालं नाही, काय नाही. प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतोय का, प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न होतोय का, अशी शंका व्यक्त केली. आता ते DYSP महाराज खाली राजा बोलेंदल आले, लगेच फोन फिरले की खाली सगळे सावध. गुन्हा नोंदवला आणि व्यवस्थितपणे ही सारिका आणि तो प्रियकर दोघाला अटक केली. कायद्याने त्यांचं काम चोख केलं. DYSP जे आहेत त्यांचं जेवढं मानावं तेवढं आभार
थोडे आहेत. कारण असं होतं, तुम्हाला सांगतो, हे जे प्रशांत दगले आहेत ना, यांनी ह्या घटनेला वाचा फोडली. समाजाचं समाधान झालं की बाबा एखादं, आणि त्यांनी दाखवून दिलं की तुम्ही जर गुन्हा कराल तुम्हाला सुट्टी नाही, कायद्याच्या कचाट्यातून. हे तितकंच महत्वाचं आहे. अशा प्रकारे ही घटना आणि हे घडलेलं आहे. माझा सांगण्याचा मतितार्थ एवढा आहे की आता वारंवार फटत फिरले, तुम्हाला सांगतो. ह्या अनैतिक संबंध, हे लफडी, पुरुषांनी स्त्री दोघांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपलं घरातलं सोडून बाहेर फक्त डोकं लावू नका. बाहेर डोकं लावलं की कसाही होईल, पण 26-27 मध्ये तुमचा विनाश आटळी. एक तर तुम्ही मारले जाल, नाही तर तुम्ही तुरुंगात जाताल. इतकं वातावरण बेकार आहे. कलियुग आता चरणसीमा गाठायला लागले. हा, त्याच्यामुळं ह्या बानगडीत पडण्यापेक्षा, कायद्यात भंग करण्यापेक्षा सोपं करा. सगळ्यात मोठा मित्र आपलं पासबुक. कमवा, खर्चही करा, देवदेव करा, कुठं फिरा, 4 पैसे पाठीशी राहून द्या. कारण ज्यावेळेस तुमच्या कुटुंबावर टाईम, आणि येतोच, प्रत्येकावर टाईम येतोच. करोनात लोकांनी अनुभवलेलं आहे की हप्त्यानी घेतात. तो पैसा आहे ना, 4 पैसे साठवले तुम्हाला ऐन टायमाला उपयोग येणार आहेत. कुणाकडे भीक मागायची पाळी येणार नाही. आणि आजकाल नातेवाईक बी तुम्हाला माहिती आहे का, ते असं होतं 50 कारण सांगा, तुम्हाला मदत कुणी करणार नाही. त्याच्यामुळं 4 पैसे गाठीशी राहून द्या आणि आपल्या जीवनाचं सोनं करा. मरणं अवघड आहे हो, पण जगणं त्याच्याहून अवघड आहे. हा, रामकृष्ण हरी माऊली.